हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. स्वागत करते तुमचं पूजाज वर्ल्डमध्ये. आज ब्लॉग बनवते. मेन कारण म्हणजे आज मी करते किचनची सफाई. हे पहा, ऑलरेडी मी किचन इथं सुरुवात केलेली आहे. इथली सात धुवून झालेली आहे. इथलं फरशी आता ह्या साईडचं राहिलेलं आहे, तर तिथे दिसतंय ते राहिले. अजून ती फरशी पूर्ण राहिली आहे. बाकी पसारा इकडं पण पहा, सगळा पसारा झालेला आहे. सगळं आवरायचं आहे. चला बघा मी कसं करते साफसफाई वगैरे. इथे पहा, कॅमेरा सेट करून घेतला आहे आणि राहिलेल्या आता फरशा आपण पुसून घेऊयात. सफाई करायचं म्हणजे आता आलं गौरी गणपती, त्यामुळे काय स्वच्छता केली म्हणजे कसं घर पण फ्रेश वाटतं. आणि मेन म्हणजे मी एकटीच असल्यामुळं मी काय पिरियड्स वगैरे त्या वेळेला पाळत नाही, त्यामुळे मग गौरी गणपतीच्या वेळेला स्वच्छ वाचलं. एकदा किचन वगैरे धुवून झालं म्हणजे त्यात आपल्याला नैवेद्य वगैरे करत असतो आपण, त्यावेळेला स्वच्छ छान वाटतं जरा. हे पहा, ह्या साईडचं झालं. ते समोरच बल्ब येत होता, तो बल्ब काढून घेतला कारण मला तिकडची साईडची भिंत धुवायची आता, त्यामुळे तो बल्ब काढला आणि इकडच्या साईडला लावून घेतला आहे. पहा किती खराब दिसतंय. तरी जास्त दिवस नाही झाले, 2-3 महिने झाले होते धुवून. कारण आत्ता दादांचं वेळेस सुतक जे पेटत असं 10वा वगैरे झाल्याच्यानंतर जे आपण साफसफाई करतो त्यावेळेलाच हे झालं होतं. तरी पण परत एवढी घाण झाली आहे. मेन म्हणजे रोडवर घर आहे, त्यामुळे जास्त धूळ वगैरे येते. आणि माझं दार कंटिन्यू उघडं असतं, दार खिडक्या, त्यामुळे कंटिन्यू वारं चालत असतं, त्यामुळे धूळ ही असतेच घरामध्ये. हे पाय इथं धुवून झालं. आता इथं पाणी मारून घेतलं पूर्ण, सगळीकडे स्वच्छ वगैरे करून घेते. मग पुढं आपलं गौरी गणपती बसायचे. ते गौरी आपल्या गावाकडचं असतात, पण गणपती केव्हा नाही इथं बसवत असते. आज सणावाराचे दिवस आहेत, त्यामुळे मग एकदा स्वच्छ असलं म्हणजे आपल्याला पण छान वाटतं. हे पाय इथं झाले. आता त्या साईडला पुढं हात नाही पुरत आहे, त्यामुळे आधी म्हणलं हे खालच्या साईडचं जे राहिले धुवायचं आपलं, कारण वरची साईड आपण धुवून घेतली होती, खाली राहिली होती धुवायचं. हे पाय इथं धुवून घेते पूर्ण. त्यामुळं खिडकी वगैरे पण आता एक फडकं घेतलं, कारण तिकडं हे पाय इथं पूर्ण स्वच्छ असं एक कपडा घेतला होता, त्याने पुसून घेतलं. कारण पुढं पाणी मारलं असतं तर खाली सगळं पाणी पाणी झालं असतं. आणि तिथं मेन म्हणजे घासायला हात पण नाही पुरवते, त्यामुळे मग एक स्वच्छ फडक्याने हे केले. इथं फिल्टर वगैरे पण धुवून घेतले. आधीच घासून ठेवलं होतं ते, नंतर पुसून घेतलं. ते पुसून झाल्याच्या नंतर आता बाकीचं हे केलं. आणि मेन म्हणजे इथं पाणी जास्त मारता येणार, कारण खालीच बोर्ड आहे, खाली लाईटचा करंट उतरत, त्यामुळे मग नाही केलं. बाहेरून पण धुवून घेतली थोडीशी खिडकी, कारण इथून जे आपण बाहेर पाणी हे करतो ते खिडकीतून बाहेर जातं. होल आहेत त्याला खाली, त्यातून जातं बाहेर. पण तरी पण एकदा बघितलं की त्यातून जाते का नाही जाते एक्झॅक्टली पाणी कुठं पडते. कारण पाठीमागे पण मशीन आहे आपल्या खिडकीच्या पाठीमागे, त्याला पण झाकून ठेवलं होतं. आता इथे आपण खालच्या साईडला जे राहिलं होतं, आपण गॅसच्या शेगडीच्या वरती जे असतं ते असं धुण्यात येतं रोज, पण तरी पण आज डीप क्लिनिंग चालली आहे, तर त्याला सुद्धा एकदा धुवून घेतलं. पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेलं आहे. काही ना, आपण किती जरी स्वच्छ केलं 2-3 दिवसात परत आहे तसं होणार आहे, कारण आपण फोडणी वगैरे देतो, त्याचं धूर वगैरे उडतोच. ते झाल्याच्या नंतर आता वरचं सगळं क्लिनिंग झाली आहे फरशा. आता म्हटलं किचन वाटा पण धुवून घ्यावात. अजून भांडे पण धुवायचे ते. हा महिना झाला की नंतर आता पुढच्या महिन्यात तर परत आहे साफसफाई. पितळपाट झाल्याच्या नंतर आपल्याला नवरात्रासाठी पुन्हा एकदा साफसफाई करावीच लागणार आहे. त्यावेळेला पूर्ण घराची क्लिनिंग दाखवेन मी तुम्हाला. आत्ता फक्त साधे केले. आणि मेन म्हणजे बर्नरमध्ये पाणी जाऊ नये म्हणून मी त्याच्यावर प्लेट्स झाकून ठेवले. ते हे पाहिजे तर पूर्णपणे स्वच्छ करून घेतलं. गॅस वगैरे, किचन ओटा वगैरे पूर्ण साफ केला आहे. आपलं रोजच्या ह्याच्यात तर धुवून होतंच, पण तरी पण आता वरचं पाणी वगैरे आलेलं आहे, त्यामुळे मग
पूर्ण खाली पूर्ण धुवून काढले सगळं. हे पहा, जेवढं आपल्या हाताला येतो खालून आपल्या तेवढं आपण रोजच्या ह्याच्यात धुवून होतच असतो किंवा पुसून होत असतो. हे पहा, इथं धुवून झालं किचन वाटा. गॅसच्या खाली पण आता आपण धुवून घेऊयात, गॅस धुवून घेऊयात मेन म्हणजे आता. आजच्या ब्लॉगमध्ये फक्त किचनचीच क्लिनिंग दाखवली आहे, बाकीचं नाही दाखवलं. कारण ते काय रोजच्या ह्याच्यात होऊन जातं. किचनचंच एवढे की त्याला टाईम जास्त लागतो. सगळ्यात जास्त टाईम हा किचनला लागतो आवराआवरी करायला. हे पाहिजे तसं आवरून झाले. आता समोरच्या साईडला ही खिडकी पण धुवून घ्यावी म्हणलं. कारण जरी बंद असली तरी पण त्याच्यावर धूळ ही साचत असते, कारण वारं भरपूर आहे इथे. त्यामुळं पूर्ण खिडकीच्या काचा वगैरे पण घासून घेतल्यात. जाळी आहे ती पण घासून घेतली. ग्रिल तर घासलीच आहे. हे पाहिजे तर जाळी पण घासून घेतली आपण. त्याला एवढं आहे की अजून असं चिकट थर वगैरे काही नाही आहे, फक्त धूळ असते माझ्या किचनला. कारण खिडक्यांना साफसफाई चालू असते सारखी, नाही का. त्यामुळे खिडक्यांना चिकट थर वगैरे असं काही नाही. मेन म्हणजे माझा गॅस ह्या साईडला आहे जास्त, जाळीपाशी नाही आहे, खिडकीपाशी नाही आहे. त्यामुळे तिथं खिडकीला फक्त येण्या जाण्याचं तेलकट वगैरे उडणं असं काही नसतं. त्यामुळे ते टेन्शन नाही आहे मला. पाणी जरी मारलं लवकर आपण तरी होऊन जातं. आता खिडकीच्या खालची साईड धुवून काढली आहे. इथं फिल्टरचं जे आहे पाईप वगैरे ते पण धुवून काढले ते. तरी पण माझं ते फिल्टरचं खोलून आतमधून धुवायचं राहिलं आहे. याच्यामध्ये नंतर धुवून म्हणलं पूर्ण झाल्याच्या नंतर, पण ते राहून गेलं. इथे ग्रिल वगैरे पण घासून घेतली पटपट. हे पटपट दिसतंय, पण याला जवळपास मला ते 4-5 तास लागले होते फक्त किचनलाच. कारण पूर्णपणे डीप क्लिनिंग केलेली, त्यामुळे खूप वेळ गेला. घासायला वगैरे म्हणल्यावर जास्त वेळ जातो. घासून सगळं लावण्यामध्ये वगैरे वेळ गेला. मुलं येईपर्यंत माझं काम उरकलं होतं. मेन मुलं शाळेमध्ये गेल्याच्यानंतर सफाईला लागले होते. त्यामुळं मध्ये करायला कोण नव्हतं. स्वीटीला पण बाहेर ठेवलं होतं मी, कारण ती जर असली तर ती अजून मध्ये केली असती. त्यामुळे तिला पण बाहेर ठेवलं होतं. आता किचनचं झालं. आता हे रॅक वगैरे काढून घेतले, त्याच्यावर सामान काढलं, ते लावून घेते आता. आधी काढले ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे. आणि मेन झाले ते आपल्या इथं खूप झुरळ झाले ते. त्याला जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला सांगू शकता. इथे किचन सगळं पुसून घेतले. हे घासून नाही घेतले कारण काय होतं, धान्य जे आहे आपलं ते किचनमध्येच आहे आणि मी पाटावर नाही ठेवलेलं धान्य. त्यामुळं मग त्याच्यावर पाणी जायची भीती वाटते. हे पाहिजे तर सगळं पुसून वगैरे झालेलं आहे. डबे वगैरे इथं भांडे धुवून झाले ते इथं ठेवलेत. आता हे लावून टाकायचे ते. चला तर मग हे राहिलेले घासायचे. हे घासून झाल्याच्या नंतर मग पुन्हा दाखवेन. इथं पहा आपलं सगळं किचन स्वच्छ झालेलं आहे. तर कसा वाटला मग आपला आज किचनचा ब्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.